पिढीचा धंदा करणाऱ्या काही व्यावसायिकांकडे बघितलेली एक सिस्टीम सांगतो. तुम्ही बघितली असेल, त्यांच्याकडे वर्षानुवर्ष काम करणारे काही कर्मचारी असतात. या कर्मचाऱ्यांना एकदम कमी पगार दिला जातो, पण त्यांची राहण्याची सोय करतात, अधूनमधून आजारपणात आर्थिक मदत करतात, घरात कार्य असेल तर मदत करतात, फी भरतात. आणि त्या कर्मचाऱ्याला वाटू लागतं की आपल्यावर किती उपकार केलेत. अडीअडचणीला कोण तर फक्त शेठच उभे राहतात. खरं तर त्या कर्मचाऱ्याला योग्य मोबदला किंवा पगार दिला तर ही अधूनमधून केली जाणारी मदत नाही केली तरी त्याच्या खिशात 4 पैसे जास्तच पडणार असतात. शेठलाही माहिती असतं आणि म्हणूनच पैसेही वाचतात आणि वर मेहरबानीच्या ओझ्याखाली दाबून ठेवणे सोपे जाते, अशी ही सिस्टीम ते वापरतात. नेमकी हीच पद्धत सरकार अवलंबते. भारतातील 60% लोकांना 5 किलो धान्य वाटण्याची मेहरबानी करते. आता याचा खर्च अंदाजे 2.25 लाख कोटी वार्षिक, आणि याच 60% लोकांकडून किती जीएसटी जमा होतो तर अंदाजे 12 लाख कोटी. याच 60% लोकांकडून जमा होणाऱ्या इंधनावरचा कर भरमसाठ वाढवला. शेतकऱ्यांकडून खतांवर, डिझेलवर, इतर गोष्टींवर भरमसाठ कर जमा करतात आणि त्यातील फुटकळ रक्कम त्यांनाच परत देऊन मेहरबानी केल्याचं दाखवतात. पण सर्वसामान्यांवर हे कर वाढवत असतानाच निवडक अतिश्रीमंतांवरचा कॉर्पोरेट टॅक्स मात्र 30% वरून 22% आणला. त्यामुळे सरकारी तिजोरीला लाखो कोटींचा तोटा होणार आणि तो भरून काढतात या सर्वसामान्यांवर लावलेल्या करांमधून. त्यामुळे तुम्हाला मिळणारी सरकारी मदत ही मेहरबानी नाही, उलट तुमच्या पैशातूनच एक छोटा भाग परत देतायत आणि त्याच्या जाहिरातबाजीवर खर्च करतात तो वेगळा. समजा तुम्ही मित्राला 1000 रुपये दिले आणि तुमच्या अडचणीच्या वेळी त्याने त्यातले 300 रुपये तुम्हाला परत दिले, तर त्याला तुम्ही मेहरबानी समजणार का? तर नाही, कारण ते तुमचेच पैसे आहेत. तसंच हे लक्षात ठेवा, तुमचेच पैसे आहेत, मेहरबानी नाही.